नमस्कार. संजीवनी गुरुमंत्र या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पाठीमागच्या क्लासेसमध्ये आपण पाहिलेलं होतं की नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर नंबर्स. तर आज आपण पाहणार आहोत की रॅशनल नंबर म्हणजे काय आहेत. तर पहा, रॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबर्स म्हणजे काय येतात, तर नंबर्स कॅन बी expressed in the form of a divided by b. म्हणजे असे नंबर्स जे आपण a divided by b या फॉर्म मध्ये डिनोट करू शकतो. आता पहा, याच्यामध्ये a म्हणजे काय आहे आणि b म्हणजे काय. तर सगळ्यांना माहित आहे की हे साइन कशाचं आहे, डिवाइडचं आहे, डिव्हिजनचं. त्याच्यानंतर a म्हणजे कोणताही इंटिजर नंबर असणार आहे आणि बी पण काय आहे, तर इंटिजर नंबर आहे. तर पाठीमागे आपण हे पण पाहिलेलं होतं की इंटिजर नंबर्स म्हणजे काय आहेत. तर इंटिजर नंबर्स मध्ये पहा काय काय येतात, तर नॅचरल नंबर्स, होल नंबर्स आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर्स. हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर्स मध्येच हे येतात, नॅचरल नंबर्स आणि होल नंबर. तर नॅचरल नंबर्स स्टार्ट कुठून होतात, 1 टू इन्फिनिटी, आणि होल नंबर कुठून स्टार्ट होतात, 0, 1 टू इन्फिनिटी. आणि याच्यामध्येच हे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स, आणि 0 ला कोणतंही साइन नसणार आहे, 0 ला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नाही. तर हे सगळं आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे की जे नंबर्स आपण a डिवायडेड बाय b या फॉर्म मध्ये डिनोट करू शकतो याला आपण म्हणतो रॅशनल नंबर्स. आणि रॅशनल नंबर्स आहेत ते इंटिजर नंबर्स असतात. म्हणजे याच्यामध्ये कोणकोणते नंबर्स येतील, 0 पण येईल, 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी, आणि याच्यानंतर असे निगेटिव्ह नंबर्स पण येतील याच्यामध्ये रॅशनल नंबर्स मध्ये. फक्त याच्यामध्ये कंडिशन काय आहे की b नॉट इक्वल टू 0. फक्त b 0 नसायला हवा आहे. त्याच्यानंतर हे सगळे इंटिजर नंबर्स. आता याच्यामध्ये पहा, हा जो फॉर्म आपण डिनोट केलेला आहे a डिवायडेड बाय b, याच्यामध्ये a आणि b काय आहेत, इंटिजर नंबर्स. म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स असू शकतात, निगेटिव्ह नंबर्स असू शकतात, 0 असू शकतो. फक्त कंडिशन काय आहे सगळ्यात महत्वाचं की b हा 0 नसायला हवा. कारण b जर 0 असेल तर मग हे a डिवायडेड बाय b च्या फॉर्म मध्ये नाही होणार, आणि मग त्याला आपल्याला रॅशनल नंबर्स म्हणता येणार नाही. तर a आहे यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, अंश, आणि यालाच म्हणतो आपण न्यूमरेटर. आणि हा जो b आहे याला म्हणतो आपण छेद, यालाच म्हणतो आपण डिनोमिनेटर. अंश आणि छेद त्यालाच आपण म्हणतो न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर. परत एकदा पाहूयात आपण, तर रॅशनल नंबर्स म्हणजे काय आहेत, तर नंबर्स कॅन बी एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ a डिवायडेड बाय b. त्याच्यामध्ये b इज नॉट इक्वल टू 0, आणि a आणि b काय असणार आहेत, इंटिजर नंबर्स. मग इंटिजर नंबर्स मध्ये कोणकोणते नंबर येतात, तर नॅचरल नंबर्स, होल नंबर्स आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर्स, फक्त आणि इन्क्लुडिंग 0. 0 ला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साइन नसतं. आणि a आहे यालाच आपण म्हणणार आहे न्यूमरेटर, आणि b म्हणजेच काय आहे, डिनोमिनेटर. त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो अंश आणि छेद. तर याला म्हणतो आपण रॅशनल नंबर्स. तर आता आपण एक्झाम्पल पाहूयात की रॅशनल नंबर्स आपण, फॉर एक्झाम्पल, तर पहा, 1 डिवायडेड बाय 2. तर याला आपण रॅशनल नंबर म्हणू शकतो का, कसं ओळखायचं, पहिले चेक करायचं की a डिवायडेड बाय b च्या फॉर्म मध्ये आहे का, आहे, बरोबर. त्याच्यानंतर a आणि b म्हणजे काय पाहिजे, इंटिजर नंबर्स. आता a आणि b बघा इथे काय दिलेलं आहे, हे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, त्यालाच आपण नॅचरल नंबर्स आणि होल नंबर्स पण म्हणू शकतो. म्हणजे हे इंटिजर्स आहेत, बरोबर, इंटिजर नंबर्स आहे. आणि b नॉट इक्वल टू 0 पण आहे.
म्हणजे यालाच आपण काय म्हणू शकतो, तर रॅशनल नंबर आहे. ओके. त्याच्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल पाहूयात. -2 डिवायडेड बाय 4. तर याला आपण रॅशनल नंबर म्हणायचं का? कसं चेक करणार? a डिवायडेड बाय b च्या फॉर्म मध्ये आहेत, बरोबर. याच्यामध्ये a म्हणजेच काय आहे, -2 आणि b म्हणजे काय आहे, 4. तर हे दोन्ही इंटिजर नंबर्स आहेत का? इंटिजर नंबर्स मध्ये काय येतात, 0 आणि पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स. आता याच्यामध्ये पहा, 2 हा निगेटिव्ह नंबर आहे, 4 हा पॉझिटिव्ह नंबर आहे, म्हणजे हा इंटिजर नंबर्स आहे. मग a डिवायडेड बाय b च्या फॉर्म मध्ये पण आहे, a आणि b इंटिजर नंबर्स पण आहेत आणि b नॉट इक्वल टू 0 पण आहे. याचाच अर्थ आपण याला काय म्हणू शकतो, तर रॅशनल नंबर्स. आता आपण थर्ड एक्झाम्पल घेऊयात. फक्त हा कोणता, निगेटिव्ह रॅशनल नंबर आहे, कारण इथे 2 ला निगेटिव्ह साइन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण 5 डिवायडेड बाय 0. आता या नंबरला आपण रॅशनल नंबर म्हणणार का? पहा, तर हा नंबर आहे तो a आणि a डिवायडेड बाय b च्या फॉर्म मध्ये आहे, बरोबर. a डिवायडेड बाय b फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय चेक करायचं आहे, 5, 0 इंटिजर नंबर्स आहेत का? तर यस, इंटिजर नंबर्स आहेत हे. आणि लास्ट कंडिशन b नॉट इक्वल टू 0 पाहिजे, पण या एक्झाम्पल मध्ये काय आहे, b इज इक्वल टू 0. इन गिवन एक्झाम्पल b is equal to 0, that is 5 divided by 0 not काय येईल, रॅशनल नंबर. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. फोर्थ एक्झाम्पल 5. तर याला आपण रॅशनल नंबर म्हणणार का? पहा, आता जेव्हा असा फक्त तुम्हाला एकच नंबर दिलेला असेल आणि इथे डिवायडेड बाय नसेल, तर याच्यामध्ये पहा, बाय डिफॉल्ट ते डिवायडेड बाय 1 असतात. तर मग 5 डिवायडेड बाय दिलेलं नाहीये, याचा अर्थ 5 डिवायडेड बाय 1 असणार आहे, म्हणजे हा नंबर a डिवायडेड बाय b च्या फॉर्म मध्ये आहे. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन, 5 आणि 1 इंटिजर नंबर्स आहेत का? तर इंटिजर नंबर्स आहेत. आणि लास्ट कंडिशन काय आहे, b नॉट इक्वल टू 0, याच्यामध्ये b1 आहे, म्हणजेच इथं काय येणार आहे, 5 हा रॅशनल नंबर आहे. आता पहा, याच्यामध्ये येतात इरॅशनल नंबर. तर इरॅशनल नंबर म्हणजे काय येणार, तर जे नंबर रॅशनल नंबर नाहीत त्याला आपण काय म्हणणार आहे, इरॅशनल नंबर्स. म्हणजे नॉट रॅशनल नंबर इज कॉल्ड ॲज इरॅशनल नंबर. रॅशनल नंबर. तर आता जसं आपण इंटिजर नंबरचे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन पाहिलेलं आहे, त्याचप्रमाणे जे हे रॅशनल नंबर्स आहेत, तर याचे पण आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असे याच्यावरती पण ऑपरेशन असतात. तर आपण नेक्स्ट पाहूयात की याची ऍडिशन कशा पद्धतीने करायची आहे, रॅशनल नंबरची ऍडिशन. रॅशनल नंबर ऍडिशन. तर आता आपण पाहिलं की हे जे रॅशनल नंबर आहेत ते कशामध्ये असतात, a डिवायडेड बाय b च्या फॉर्म मध्ये असतात. त्याच्यानंतर आपण a ला म्हणतो न्यूमरेटर आणि b काय आहे, तर डिनोमिनेटर. डिनोमिनेटर यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, अंश आणि छेद. तर याच्यामध्ये पहा, सगळ्यात महत्वाच्या 2 कंडिशन आहेत की जेव्हा आपण ऍडिशन करणार आहे दोन रॅशनल नंबरचे, तर त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट कंडिशन आहे की डिनोमिनेटर सेम आणि सेकंड कंडिशन आहे डिनोमिनेटर नॉट सेम, म्हणजे डिफरंट असतील.
आता पहा, या दोन केसेस मध्ये आपण एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे, जेव्हा सेम असतील तेव्हा आणि नॉट सेम. आता फर्स्ट कंडिशन आपण चेक करूयात. केस 1 याच्यामध्ये काय असणार आहे, डिनोमिनेटर सेम. डिनोमिनेटर सेम. आता डिनोमिनेटर सेम. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, एक्झाम्पल घेऊयात आपण. 5 डिवायडेड बाय 3 ऍडिशन सोडवतोय आपण, प्लस 7 डिवायडेड बाय 3. आता फर्स्ट आपली कंडिशन काय आहे, डिनोमिनेटर सेम. तर इथे चेक करा, डिनोमिनेटर सेम आहेत का? येस आहेत. दोन्हीकडे पण काय आहे, 3 3. मग जेव्हा डिनोमिनेटर सेम आहे अशा वेळी काय करायचं आहे, तर जे न्यूमरेटर आहेत यांचीच फक्त ऍडिशन करायची आहे आणि डिनोमिनेटर फक्त एकदाच लिहायचं आहे. म्हणजे कसं येईल, 5 प्लस 7 इज इक्वल टू 3. आता 5 प्लस 7 काय येतात, 12. 12 डिवायडेड बाय 3. आता हे तुम्ही असंच ठेवू शकता किंवा पुढे इथं सिम्प्लिफाय केलं तरी चालेल, कारण 12 डिवायडेड बाय 3 होतात. मग 3 ने 12 ला पूर्ण भाग जातो. 3 आणि 4, आन्सर येतं 4. किंवा हेच तुम्ही 12 डिवायडेड बाय 3 लिहिलं तरी सेमच येणार आहे. असंच आपण सेकंड एक्झाम्पल पाहूयात. 2 डिवायडेड बाय 11 प्लस 3 डिवायडेड बाय 11. आता फर्स्ट कंडिशन नुसार डिनोमिनेटर सेम आहेत. आपण फक्त काय करणार आहे, जे न्यूमरेटर आहे त्यांची ऍडिशन, म्हणजे 2 प्लस 3 डिवायडेड बाय 11. आता हे डिनोमिनेटर आहेत यांची ऍडिशन करायची नाही, हे सेम आहेत ते फक्त एकदाच डिनोट करायचे. हे इज इक्वल टू काय येणार, 5 डिवायडेड बाय 11. असे एक्झाम्पल आहेत. अशा पद्धतीने तुम्ही ऍडिशनचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. आपण आतापर्यंत काय पाहिलेलं होतं, की रॅशनल नंबर कशाला म्हणायचं आहे. तर रॅशनल नंबर्स म्हणजे काय, जे नंबर आपण a डिवायडेड बाय b च्या फॉर्म मध्ये डिनोट करू शकतो त्याला आपण रॅशनल नंबर्स म्हणतो, ज्याच्यामध्ये b नॉट इक्वल टू 0 आणि a आणि b म्हणजेच काय असणार आहे, तर कोणतेही इंटिजर नंबर्स. इंटिजर नंबर्स मध्ये काय येतात, तर 0, पॉझिटिव्ह नंबर आणि इंटिजर नंबर्स. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, की जसं आपण इंटिजर नंबरचे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे ऑपरेशन करू शकतो, तशाच पद्धतीने आपण रॅशनल नंबरचे पण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करू शकतो. आणि त्याच्यामध्ये आपण एक केस 1 आहे ते पण डिस्कस केलेली होती. केस 1 याच्यामध्ये आपण ऍडिशन मध्ये तर काय पाहिलेलं होतं, ज्याच्यामध्ये डिनोमिनेटर आहे तो सेम असणार आहे. केस 1 आपण काय पाहिलेली आहे, केस 1 डिनोमिनेटर सेम. डिनोमिनेटर सेम असेल तर आपण काय करणार आहे, फक्त न्यूमरेटरचे ऍडिशन करणार आहे आणि डिनोमिनेटर फक्त एकदाच डिनोट करायचा आणि न्यूमरेटर आहे या दोघांची ऍडिशन करणार आहे. आता आपण पाहूयात की केस 2 मध्ये काय करायचं आहे, डिनोमिनेटर नॉट सेम. जर सेम नसेल तर आपण कसे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार, तर पहा, एक्झाम्पल घेऊयात आपण. 2 डिवायडेड बाय 3 प्लस 4 डिवायडेड बाय 2. आता आपण इथे चेक करूयात, आपल्याला ऍडिशन करायची आहे पण या दोघांचे डिनोमिनेटर सेम नाही. तर मग जेव्हा डिनोमिनेटर सेम नसतील तर ते आपल्याला सेम करून घ्यायचे आहेत, म्हणजे इक्वल किंवा सेम करून घ्यायचे आहेत. तर आता पहा, सेम कसे करायचे, तर ही जी होल टर्म आहे 2 डिवायडेड बाय 3, या होल टर्मला आपण 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि ही जी टोटल टर्म आहे याला आपण 3 ने मल्टिप्लाय करायचं. या टोटल टर्मला 3 ने आणि या टोटल टर्मला 2 ने. आता पहा काय होईल, 2 डिवायडेड बाय 3 या दोघांना आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, मल्टिप्लाय बाय 2, मल्टिप्लाय बाय 2. आता पहा, हे जर 2 1 जा 2, 2 1 जा 2 हे कॅन्सल होतात, म्हणजे आपलं जे एक्झाम्पल आहे, ओरिजिनल एक्झाम्पल आहे 2 डिवायडेड बाय 3, याच्यामध्ये काहीही चेंज होणार नाही. प्लस 4 डिवायडेड बाय 2. आता याच्यामध्ये काय आहे, ह्या होल टर्मला 3 ने मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाय बाय 3, मल्टिप्लाय बाय 3. आता चेक करूयात आपण.
फक्त काय करायचं आहे, तर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन काय होणार आहे, 4 डिवायडेड बाय 6 प्लस 12 डिवायडेड बाय 6. आता बघा, दोन्हीचे डिनोमिनेटर सेम झालेले आहेत का? झालेले आहेत. तर मग काय करायचं, 4 प्लस 12 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू, आता 4 मध्ये 6 ऍड केलं, सॉरी 12 मध्ये 4 ऍड केलं तर काय होणार आहे, 16 डिवायडेड बाय 6. आणि हे जर सिम्प्लिफाय होत असेल तर आपण सिम्प्लिफाय करू शकतो किंवा फायनल आन्सर आपलं हे येणार आहे. आता पहा, याच्यामध्ये अजून आपण काही एक्झाम्पल पाहूयात. सेकंड एक्झाम्पल घेऊयात आपण, 7 डिवायडेड बाय 4 प्लस 8 डिवायडेड बाय 5. आता फर्स्ट कंडिशन काय चेक करायची आहे, जेव्हा आपल्याला रॅशनल नंबरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची आहे, त्यात आपण ऍडिशनच बघतोय, तर आपण पाहूयात की ह्याचे डिनोमिनेटर सेम आहेत का. तर इथे याचा डिनोमिनेटर 4 आहे, याचा 5. डिनोमिनेटर म्हणजे काय, तर छेद, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो हा अंश आहे आणि हा छेद आहे. तर हे सेम नाही ते, मग फर्स्ट आपण हे सेम करून घ्यायचे. मग याच्यासाठी काय करणार, ही जी टोटल टर्म आहे याला 4 ने मल्टिप्लाय करायचं आणि ही जी टोटल टर्म आहे याला 5 ने मल्टिप्लाय करायचं. घेऊयात आपण 7 डिवायडेड बाय 4 हे प्लस 8 डिवायडेड बाय 5. आता ही जी टोटल टर्म आहे याला आपण 5 ने मल्टिप्लाय करणार आहे, म्हणजे मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5 प्लस 8 डिवायडेड बाय 5 या टोटल टर्मला 4 ने मल्टिप्लाय करायचे, मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4. आता फक्त मल्टिप्लिकेशन करायचं, काय होईल इथे, 35 डिवायडेड बाय 20 प्लस 8 4 जा 32 डिवायडेड बाय 20. आता आपले डिनॉमिनेटर सेम झालेत का, चेक करा, 20 दोन्ही डिनोमिनेटर आपले सेम आहेत. मग जेव्हा डिनोमिनेटर सेम असतील तेव्हा हे जे न्यूमेरेटर आहे त्या दोघांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. मग काय येईल, 35 प्लस 32 डिवायडेड बाय 20. आन्सर किती होईल पहा, 67 डिवायडेड बाय 20. हे झालं आपलं फायनल आन्सर. अशा पद्धतीने आपण ऍडिशन करू शकतो रॅशनल नंबरची. याच्यामध्ये दोन केसेस आहेत ज्याच्यामध्ये डिनोमिनेटर सेम, डिनोमिनेटर नॉट सेम. म्हणजे ऍडिशन करायचे असेल तर कंपल्सरी डिनोमिनेटर सेम असायलाच हवा. जर डिनोमिनेटर सेम नसेल तर आपण ऍडिशन करू शकत नाही. त्याच्यामुळे आपण सेकंड जी केस आहे त्याच्यामध्ये काय करतोय, तर डिनोमिनेटर आपण सेम करणार आहे. नेक्स्ट पाहूयात आपण की अशाच पद्धतीने आपण सबट्रॅक्शन कसे सॉल्व्ह करायचे. रॅशनल नंबर याची आपण पाहतोय सबट्रॅक्शन. आता याच्यामध्ये पण पहा, याच्यामध्ये पण दोन केस येतात. याच्यामध्ये पण 2 केसेस येतात. 1 डिनोमिनेटर सेम, सेकंड येते डिनोमिनेटर नॉट सेम. तर सबट्रॅक्शन साठी पण काय असायला हवे, की डिनोमिनेटर आहेत ते सेमच असायला हवे. डिनोमिनेटर सेम नसतील तर आपण सबट्रॅक्शन करू शकत नाही. त्याच्यामुळे पहिल्या केसमध्ये डिनोमिनेटर सेम असतील तर ऍज इट इज घ्यायचे, सेम नसतील तर ते काय करायचे आहेत, तर सेम बनवायचे आहे. तर एक्झाम्पल पाहूयात आपण. केस 1 चे पाहूयात आपण, ज्याच्यामध्ये सेम असणार आहेत, सेम डिनोमिनेटर, सेम डिनोमिनेटर. फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात 10 डिवायडेड बाय 2 मायनस 7 डिवायडेड बाय 2. आता चेक करा डिनोमिनेटर सेम आहेत का, आहेत, दोन्हीचे पण 2 आहे. मग या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, फक्त जे न्यूमरेटर आहे त्यांचे सबट्रॅक्शन. 10 मायनस 7 डिवायडेड बाय 2.
10 - 7 गेले तर किती येतात? 3 डिवायडेड बाय 2 आणि हे झालं आपलं फायनल आन्सर. सेकंड एक्झाम्पल पाहूयात आपण. 42 डिवायडेड बाय 5 मायनस 30 डिवायडेड बाय 5. आता डिनोमिनेटर सेम आहेत का? यस आहेत. मग पुढे काय करणार आपण? 42 मायनस 30 आणि डिवायडेड बाय 5. 42 मधून 30 गेले, आन्सर 12 डिवायडेड बाय 5 आणि हे आपलं आहे फायनल आन्सर. हे झाले आपली केस 1. तुम्हाला हवं असेल तर हे तुम्ही नोट डाऊन करू शकता, स्क्रीनशॉट काढू शकता किंवा मग तुम्ही काय करू शकता, व्हिडिओ पॉज करून राईट डाऊन करू शकता. आता केस सेकंड पाहूयात आपण. केस 2 ज्याच्यामध्ये डिनोमिनेटर नॉट सेम. एक्झाम्पल घेऊयात आपण. 7 डिवायडेड बाय 5 मायनस 3 डिवायडेड बाय 2. आता याच्यामध्ये डिनोमिनेटर सेम आहेत का? तर सेम नाही ते. मग आपली स्टेप 1 काय असणार आहे की डिनोमिनेटर आपल्याला सेम करावे लागतील. मग सेम ऍडिशन सारखंच करायचं आहे. ही जी टोटल टर्म आहे याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि ही टोटल टर्म आहे याला 5 ने मल्टिप्लाय करायचं आणि इकडे 2 ने. आता 7 डिवायडेड बाय 5 आपण ऍज इट इज घेऊयात, मायनस 3 डिवायडेड बाय 2. आता ही होल टर्म आहे याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे? मल्टिप्लाय बाय 2. इथे पण काय करायचं आहे? मल्टिप्लाय बाय 2. इथे मल्टिप्लाय बाय 5 करायचं आहे आणि मल्टिप्लाय बाय 5. आता पुढे सॉल्व्ह करूयात आपण. या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे? 14 डिवायडेड बाय 10 मायनस 15 डिवायडेड बाय 10. आता पहा याच्यामध्ये डिनोमिनेटर सेम झालेले आहेत का? तर यस झालेले आहेत. दोन्हीचे डिनोमिनेटर आपले काय आहे? 10. तर मग आपल्याला फक्त काय करायचं आहे? न्यूमरेटर आहे यांची सबट्रॅक्शन करायची आहे. 14 मायनस 15 डिवायडेड बाय 10. तर मग आता 14 मायनस 15 केले तर आता बघा इथे आपल्याला परत इंटिजरचे रूल्स अप्लाय होणार. एक नंबर पॉझिटिव्ह आहे, एक नंबर निगेटिव्ह आहे, तेव्हा आपण काय करतो? तर मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करतो आणि मोठ्या नंबरचं साइन देतो. मग 15 मायनस आपण 14 करणार. इथे येतं आपला आन्सर 1 आणि मोठा नंबर कोणता आहे आपला? 15 आणि 15 ला साइन कोणतं दिलेलं आहे? तर निगेटिव्हच आहे. मग इथे निगेटिव्हचा आणि डिवायडेड बाय 10 हे झालं आपलं आन्सर. ओके, वन मोर एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात म्हणजे अजून व्यवस्थित लक्षात येईल. हे नेक्स्ट एक्झाम्पल. 8 डिवायडेड बाय 2 मायनस 2 डिवायडेड बाय 4. आता डिनोमिनेटर सेम नाही ते म्हणजे काय करणार आहे? ह्या टोटल टर्मला 4 ने आणि इकडे असं करायचं मल्टिप्लाय. म्हणजे 8 डिवायडेड बाय 2 हे मायनस 2 डिवायडेड बाय 4. तर ही जी टोटल टर्म आहे याला मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4. ही टोटल टर्म आहे याला मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. आता पुढे काय होईल बघा. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 32 डिवायडेड बाय 8 मायनस 4 डिवायडेड बाय 8. आता इथे फक्त काय करायचं आहे? 32 मायनस 4 डिवायडेड बाय 8. डिनोमिनेटर याचं सबट्रॅक्शन करायचं नाहीये, हे एकदाच लिहायचं. इज इक्वल टू 32 मधून 4 गेले, आन्सर किती येणार आहे? 28. 28 डिवायडेड बाय 8 अँड दिस इज अवर फायनल आन्सर. ठीक आहे, असं तुम्ही ऍडिशन सबट्रॅक्शन सॉल्व्ह करू शकता. पहिला आपण आता ऍडिशन सबट्रॅक्शन कसे सॉल्व्ह करायचे आहे. आता नेक्स्ट बघूयात आपण की रॅशनल नंबर आहे याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे. रॅशनल नंबर याचं पाहूयात आपण मल्टिप्लिकेशन.
तर पहा, आता जसं ऍडिशन आणि सबट्रॅक्शनला दोन दोन केस आहे, डिनॉमिनेटर सेम, नॉट सेम असेल तर फक्त न्यूमरेटर आहे त्यांचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचे आहे, डिनॉमिनेटर फक्त एकदाच लिहायचं आहे. तसं जर रॅशनल नंबरचे मल्टिप्लिकेशन करायचे असेल तर याच्यासाठी आपल्याला डिनॉमिनेटर सेम आहे की नाही ते अजिबात चेक करायचं नाही. तर पहा, एक्झाम्पल आपण कसे सॉल्व्ह करणार आहेत. फॉर एक्झाम्पल 1 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 4 असं आपलं एक्झाम्पल आहे. तर याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे, तर ह्या दोन्ही रॅशनल नंबरचे न्यूमरेटर आहे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटर या दोघांचं मल्टिप्लिकेशन, एवढं सिंपल. 1 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू किती होणार आहे, 3 डिवायडेड बाय 8. हे झालं आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण. 7 मल्टिप्लाय, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. 7 डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 7. आता याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे, जे न्यूमरेटर आहे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 7 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाय बाय 7 आणि पहा याचा आन्सर येणार आहे 21 म्हणजेच 1 किंवा हे आपण लिहू शकतो 1 बाय 1 हेच येणार आहे 1 किंवा तुम्ही 21 डिवायडेड बाय 21 ठेवलं तरी चालेल, सिम्प्लिफाय नाही केलं तरी चालणार आहे. ओके, तर अशा तुम्ही मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल पाहिलेत आपण आता. तर आता नेक्स्ट पाहूयात आपण डिव्हिजनचे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे. पहा, डिव्हिजन. आता जसं मल्टिप्लिकेशन साठी केस 1 आहे, एकच केस आहे, डिनॉमिनेटर चेक करायचा नाहीये. सेम असंच डिव्हिजन साठी सुद्धा आहे की डिव्हिजन साठी आपल्याला डिनॉमिनेटर सेम आहे की नाही ते चेक करायचं नाहीये, याच्यामध्ये कोणतीही केस नाहीये. फॉर एक्झाम्पल घेऊयात आपण 1 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय 4. आता पहा इथे डिवायडेशनचं साइन आहे. तर आता याच्यामध्ये 3 स्टेप आहेत. स्टेप 1, तर फर्स्ट रॅशनल नंबर ॲज इट इज. फर्स्ट रॅशनल नंबर ॲज इट इज घ्यायचा आहे. स्टेप सेकंड आहे की जे डिवाइडचं साइन आहे याला आपण मल्टिप्लाय लिहायचं आहे. आणि स्टेप आणि सगळ्यात महत्वाची स्टेप थर्ड म्हणजे की 3 डिवायडेड बाय 4 आहे याचा आपल्याला इनवर्स करायचा आहे. आणि पहा, इनवर्स म्हणजे काय, तर हा न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटरला लिहायचा आणि डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला. म्हणजे 3 डिवायडेड बाय 4 आहे त्याचा आपण 4 डिवायडेड बाय 3 लिहिणार. म्हणजे अंशाच्या ठिकाणी जो नंबर आहे तो छेदाच्या ठिकाणी लिहायचा आहे आणि छेदाच्या ठिकाणी जो नंबर आहे तो अंशाच्या ठिकाणी लिहायचा आहे, याला म्हणतो आपण इनवर्स. आता पहा, आपण ह्या 3 स्टेप आहेत या फॉलो करूयात. की स्टेप 1 काय आहे, रॅशनल, फर्स्ट रॅशनल नंबर ॲज इट इज, 1 डिवायडेड बाय 2 ॲज इट इज. त्याच्यानंतर स्टेप 2 काय आहे की डिवाइडचं साइन आहे याच्या जागी आपण मल्टिप्लायचं साइन करायचं आहे. आणि स्टेप 3 काय आहे, तर नंबर दिलेला आहे सेकंड नंबर त्याचा इनवर्स घ्यायचा आहे म्हणजे 4 डिवायडेड बाय 3. आता थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की हा जो नंबर दिसत आहे रॅशनल नंबर, तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन सारखाच दिसतोय का, बरोबर. 1 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 3. तर हा जो रॅशनल नंबर आहे आपल्याला मल्टिप्लिकेशन सारखाच मिळालेला आहे. म्हणजे जसं आपण मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करतो सेम असं सॉल्व्ह करायचं आहे. 1 मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू, पहा आन्सर किती येईल, 4 आणि 6. आणि हे झालं आपलं फायनल आन्सर. मल्टिप्लिकेशन म्हणजे डिव्हिजन थोडक्यात थोडंसं मल्टिप्लिकेशन वरती डिपेंड आहे. जर आपल्याला डिव्हिजन व्यवस्थित मल्टिप्लिकेशन व्यवस्थित समजलं तर आपण डिव्हिजन पण व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतो. कारण फक्त पहिली स्टेप सॉल्व्ह झाल्यानंतर फर्स्ट रॅशनल नंबर ॲज इट इज, मल्टिप्लायचं साइन नंतर डिव्हिजनचं साइन नंतर मल्टिप्लाय मध्ये घ्यायचं आहे आणि सेकंड नंबरचा इनवर्स करायचा आहे. हे झाल्यानंतर आपल्याला सेम मल्टिप्लिकेशनच्या जे स्टेप आहेत तेच फॉलो करायचे आहेत.
आता याच्या जागी आपण फक्त नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. 3 स्टेप फॉलो करायचे आहे डिव्हिजन साठी. सेवन डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 3. आता स्टेप 1 काय आहे? फर्स्ट रॅशनल नंबर आपण कसा घेणार आहे? तर ॲज इट इज फर्स्ट रॅशनल नंबर ॲज इट इज. त्याच्यानंतर डिवाइडचं जे साइन आहे हे आपण मल्टिप्लाय मध्ये कन्वर्ट करणार आहोत आणि हा जो सेकंड रॅशनल नंबर आहे, सेकंड रॅशनल नंबर, तर याचा आपण कन्वर्जन करणार आहे, इनवर्स करणार आहे याचा. म्हणजेच काय होईल याचं? 3 डिवायडेड बाय 5. तर आपण सॉल्व्ह करूयात. 7 डिवायडेड बाय 2 ॲज इट इज, डिवाइडच्या जागी मल्टिप्लाय आणि याचा इनवर्स 3 डिवायडेड बाय 5. आणि आता हे सेम आपल्याला कशासारखं दिसत आहे? तर मल्टिप्लिकेशन सारखं दिसत आहे. म्हणजे न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं. 7 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. आता इथे पहा काय होईल? 21 डिवायडेड बाय 10 आणि हे झालं आपलं फायनल आन्सर. लक्षात आलं काय काय करायचं आहे? रॅशनल नंबर्स मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन दोन्ही मध्ये पण 2 केस आहेत, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर. न्यूमरेटर असेल तर ऍज इट इज घ्यायचा आहे, डिनोमिनेटर सेम असेल तर ऍज इट इज घ्यायचा आहे. तो ऍड करायचा नाही किंवा सबट्रॅक्ट करत नाही आपण, तो आहे तसा घ्यायचा. फक्त न्यूमरेटर आहे यांचे आपण ऍडिशनचे एक्झाम्पल असेल तर ऍडिशन करणार आहे आणि सबट्रॅक्शनचं एक्झाम्पल असेल तर आपण सबट्रॅक्शन करणार. मल्टिप्लिकेशन मध्ये 2 केसेस नाही, ते मल्टिप्लिकेशन मध्ये डिनोमिनेटर सेम आहे की नाही याच्याने आपल्याला काहीही फरक पडत नाहीये. मल्टिप्लिकेशन साठी फक्त आपल्याला काही चेक करायचं आहे, जे 2 रॅशनल नंबर्स आहेत त्यांचे न्यूमरेटर आहे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, डिनोमिनेटर आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आणि डिव्हिजन मध्ये तुम्हाला 3 स्टेप फॉलो करायचे आहेत. त्या म्हणजे फर्स्ट जो रॅशनल नंबर आहे तो टेक ॲज इट इज, देन डिवाइडचं साइन आहे ते तुम्हाला मल्टिप्लाय मध्ये लिहायचं आहे. म्हणजे डिवाइडच्या जागी फक्त मल्टिप्लाय डिनोट करायचं आहे. आणि त्याच्या पुढची स्टेप आहे की जो सेकंड रॅशनल नंबर आहे तर त्याचा इनवर्स करायचा आहे. आता इनवर्स म्हणजे काय? तर जे अंशाच्या जागी नंबर लिहिलेला आहे तो छेदाच्या जागी लिहायचा. छेद आहे तो अंश, त्यालाच आपण न्यूमरेटरचं डिनोमिनेटरला करायचं, डिनोमिनेटरचा नंबर आहे तो न्यूमरेटर मध्ये करायचा आहे. आणि मग जेव्हा आपण ह्या 3 स्टेप आहेत त्या फॉलो करणार आहेत तेव्हा आपलं सेम एक्झाम्पल मल्टिप्लिकेशन सारखं होणार आहे. आणि मग तिथून पुढे परत आपण मल्टिप्लिकेशनचा रूल वापरणार आहोत. जे न्यूमरेटर नंबर आहेत या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आणि हे झालं आपलं डिव्हिजन, रॅशनल नंबरची डिव्हिजन. तर इतक्या सोप्या पद्धतीनं तुम्ही रॅशनल नंबरचे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आहे ते सॉल्व्ह करू शकता. आता याच्यामध्ये पहा, जर कोणता रॅशनल नंबर निगेटिव्ह असेल तर मग परत आपण जे इंटिजर नंबर्सचे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनचे रूल वापरलेले आहेत तर ते आपण फॉलो करू शकतो. तर पहा, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण असे जे आता आपण सगळे एक्झाम्पल सिंपल घेतले होते, जे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स होते. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहूयात की हे जे रॅशनल नंबर्स आहेत त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह नंबर्स असतील, काही निगेटिव्ह नंबर्स असतील. म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल की त्याच्यामध्ये आपण परत इंटिजर्सचे जे रूल आहेत ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनचे, तर ते आपण कसे यूज करायचे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आहेत याचे अपडेट्स जर तुम्हाला हवे असतील तर बेल आयकॉन वरती प्रेस करायला